चला मग आज टेस्टी आणि कमी साहित्यात बनणारी ही ढोबळी मिरची वेगळ्या पद्धतीने बनवली माझ्या आईने. तर तुम्ही त्याचा आवाज ऐकून तुम्हाला जाणवत असेल कसा चारचूर आवाज येतो, तसाच खायला पण एकदम टेस्टी झालेली आहे आणि कमी साहित्यात आणि हेल्दी आणि आईच्या हातची चव वेगळी असते त्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे ना. तर तशी आज आमच्या घरी ढोबळीची भाजी बनली आहे. फक्त 5 ढोबळी घेतल्यात, छोट्या छोट्या नाजूकशा कवळ्याशा ताज्याशा. त्याच्यामध्ये भरपूर लसूण आणि कोथिंबीर घातली आहे फक्त आईने आणि बेसन आणि थोडासा ठेचा होता घरात कालचा शिल्लक, तो पण टाकला त्याच्यात आणि थोडं लाल मिरची, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला थोडासा घातला. बस एवढं साहित्य आणि मीठ घातलं, हळद घातली आणि मस्त मिक्स केलं पाणी घालून आणि छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ढोबळी आधी चिरून ठेवली होती आईने. इकडं गॅसवर कढई पण ठेवली होती आणि त्याच्यात बोलली इकडे गॅस चालू कर, चल पाणी दे. हाताखाली सगळं दिलं होतं त्याच्या मी आणि ती बनवत होती तरी पण एवढा राडा केला, कारण तिला खाली बसवून सगळ्या भोवती पसारा मांडून स्वयंपाक करायची सवय आहे, त्यामुळे थोडं होतं आहे इकडं तिकडं. ठीक आहे, पण बनवते चांगलं खायला. तर अशी छान भाजी बनवली तर मला असं दे ना, गॅस पेटवा. असं आमच्या घरात आता गॅस संपलाच, त्याच्यामुळे नवीन टाकी लावतात येते. ते म्हणले पेटव गॅस, म्हणजे पेटवा तुम्ही, तोपर्यंत मी तर व्हायचं वर करते. तर इकडं बघा मस्त तेल तापलं, त्याच्यामध्ये जिरे, माझ्या ह्याचे जिरे काही करपवत बिरपवत नाही, हाय कच्चे जिरे, कच्चीच मोहरी, मग हिंग वरून टाकते. तिला जे टाका वाटेल ते टाकते, पण भाजी चांगली करते. मग असं मस्त भरून घेतलं भरपूर सगळीकडनं लावून असं मस्त, आणि टाकल्यानंतर पण जो आवाज आहे चर्र भारी आला. मग ते सगळ्या ढोबळी आईने भरून घेतल्या. ढोबळी भरून झाल्यानंतर सगळ्या ढोबळी भरा पीठ आईनेच पीठ मळून चपात्या केल्या आणि इकडं मस्त 10-15 मिनटं वाफेवर ढोबळी शिजवली. त्यात पाणी अजिबात घातलं नाही आणि जे उरलेलं बेसन होतं त्याच्यामध्ये पण पाणी टाकलं थोडंसं आणि ते त्याच्यावरून ओतलं. आणि हे सगळं खाण्यासाठी हे जे असतं ना, हे वरून टाकलेलं, तेच खरी टेस्ट असते. तेच खाण्यासाठी आमची धडपड चाललेली असते. असं 10 मिनिटात आईने असं शिजवलं, झाकण लावून आणि 10 मिनिटांनी अशी झाली मस्त. मी वरचं काढून घेतलं, कच्चीच होती ढोबळी, एक काढून शिळ्या भाकरीसोबत एक ढोबळी, तेवढ्या भाकरीसोबत एक ढोबळी खाल्ली आणि नंतर बघा ही अशी बनवून रेडी झालेली ढोबळी. कशी वाटली तुम्हाला? नक्की सांगा.